हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय चॅनल. बघा हॉटेलमध्ये गेलो, काय झालं आमच्यासोबत. बाहेरच्या गेटवरनं किंवा दरवाजाने तो एकदम सांस्कृतिक आहे आणि नावच असं की वाडा म्हणल्यानंतर ना असं वाटलं कसं असेल आतमध्ये. पण एवढं छान होतं, फोटो काढायला पण खूप छान होतं, लायटिंग वगैरे खूप छान होतं. आणि पलीकडल्या साईडला परत लहान मुलांसाठी खेळायला घसरगुंडी वगैरे आणि तसलं सायकल पण होते, ते पण खूप छान होतं. पुढे गेल्यानंतर ना असं बघायला भेटलं की मन एकदम हे झालं, मनाला भावलं की वाव, हॉटेल आहे. हॉटेलमध्ये महाराजांची मूर्ती. आम्ही गेल्यानंतर ना पहिलं दर्शन घेतलं. पुढं गेल्यानंतर बघितलं जेवणाची सोय कशी आहे म्हणून इथली, नाही का. एकदम इथं बसायला पण सोय आहे, तुम्हाला टेबल पण आहे आणि पलीकडल्या साईडला बैठक पण आहे. म्हणजे खाली बसून जेवायचं, एकदम निवांत, एकदम घरातल्यासारखं वाटणं. आणि तर आपली सांस्कृतिक पहिल्या काळातले असं भांडे वगैरे. आत्ताच्या काळात असं नाही, पण पहिलं होतं आणि खरंच खूप चांगलं होतं पहिल्या काळात. आता नाही आहे तसं. आणि इथं बघा बब्बू खेळतोय घसरगुंडी. इथं माझी बहीण घोडमी बघा कशी खेळते, मस्तपैकी दिदी खेळत होती झोका. इथं परी मम्मी बसले होते, इकडं माझा नवरा उभा होता आणि पलीकडले जिजू. परत म्हणलं मी स्वतःला पण दाखवायला पाहिजे ब्लॉगमध्ये. सगळे म्हणतात ब्लॉग दाखवते पण स्वतःला दाखवत नाही. पण माझा इश्यू काय की मला फ्रंट आणि बॅक कॅमेरा करता येत नाही. लोक सगळ्यांनी दाखवते नंतर ना. आणि ते नंतर ना परी बघा कशी खेळते. परीचे पप्पा पण खेळतात तिच्यासोबत लहान आहे. आणि तर मी बसलो मग बैठक रूममध्ये जेवायला आल्यानंतर ना मुलांसाठी आम्ही टॅमॅटो मागितलं, तर तिथं टॅमॅटोची सुद्धा चार्जेस घेतात. म्हणजे असं आहे त्या हॉटेलमध्ये, म्हणजे की नाही का दुसरीकडे नाही आम्ही कुठल्या पण हॉटेलमध्ये गेलो तर लगेच आम्हाला काय पण म्हणजे लेकरांसाठी शेव देणार किंवा काकडी देणार आणि इथं लगेच पैसे. मला आज नाही वाईट दिसलं. कोणत्या पण हॉटेलमध्ये जाताना विचार करून जात जावा. कारण की एखाद्या हॉटेलमध्ये कसं असतं की आता लहान मुलं दिसलं की काही पण देणार, आणि हॉटेलमध्ये तसं नाहीच. पण हॉटेलमध्ये बाकी सोयी चांगली होती, बसायची वगैरे एकदम पहिल्या काळात होतं तसं, खाली बसून एकदम घरच्यासारखं वाटलं. त्याच्यामुळं नक्कीच तुम्ही पण जाऊ शकता फॅमिलीसोबत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.